कोबी व फुलकोबी हे थंड हवामानात येणारे पीक आहे. सोलापूरसह महाराष्ट्रामध्ये या पिकाची लागवड केली जाते. हिवाळ्यात कोबी व फुलकोबीची शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावी, या पिकाचे संरक्षण कसे करावे, याबाबत सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ तथा प्रमुख शास्त्रज्ञ लालासाहेब तांबळे यांनी लोकलिटीशी बोलताना दिले आहे. नमस्कार. मी डॉक्टर लालासाहेब तांबळे, प्रमुख शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र सोलापूर. आपण बघतोय आता हिवाळ्याचा हंगाम सुरू झालेला आहे आणि साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कोबी आणि फुलकोबीची लागवड इकडं मोठ्या भागामध्ये केली जाते. कारण बाजारभाव चांगले असल्यामुळं बऱ्याच वेळा आपण कोबी आणि कोबीची लागवड शेतकरी करतात. तर साधारणतः कोबीच्या बाबतीत आपल्याला जर सांगायचं झालं तर पुनर्लागवडीचा कालावधी सध्या चालू आहे. नोव्हेंबरमध्ये त्याची पुनर्लागवड करतात आणि साधारणतः आपण बघितलं तर 45 बाय 30 सेंटीमीटरवर त्याची लागवड करण्यात येत असते आणि प्रति हेक्टरी 30 टन शेणखत, 160 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 80 किलो पालाश प्रति हेक्टरी दिलं जातं. याच्यातलं 50% नत्र आणि संपूर्ण स्फुरद पालाश लागवडीच्या वेळी आणि 50% नत्र 2 हप्त्यामध्ये विभागून दिलं जातं. आपण बघतोय की 15 ते 20 दिवसाच्या अंतराने याची नियमितपणे टोपणी करणं गरजेचं आहे आणि जाती परत्व याचं आपण जर पाहिलं तर 80 ते 85 दिवसामध्ये हे पीक तयार होतं आणि या पिकाचं उत्पादन हे साधारणतः आपण बघितलं 25 ते 30 टन हे शेतकरी उत्पन्न मिळू शकतं. दुसरं महत्त्वाचं जे या हंगामातील पीक आहे ते फुलकोबी आहे. साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आपण बघतो आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये याची लागवड करतो आपण. तर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जे शेतकरी लागवड करणार आहेत त्याला स्नोबॉल 16 K1 आणि स्नोबॉल 1 या जातीचा अवलंब त्यांनी करायचा आहे आणि साधारणतः 60 बाय 45 सेंटीमीटरवर किंवा 45 बाय 45 सेंटीमीटरवर ठिबकवर याची लागवड करायची आहे. प्रति हेक्टरी 20 टन शेणखत चांगलं कुजलेलं आणि 150 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश प्रति हेक्टरी ही रासायनिक खताची मात्रा द्यायची आहे. त्यातलं अर्ध नत्र आणि संपूर्ण स्फुरद पालाश ही लागवडीच्या वेळी आणि राहिलेलं अर्ध नत्र 2 ते 3 हप्त्यामध्ये विभागून आपल्याला द्यायचं आहे. 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पण त्याला परत पाणी देण्याची गरज आहे आणि 95 ते 100 दिवसामध्ये हे पीक आपलं तयार होतं आणि याचं आपण बघितलं 20 ते 25 टन प्रति हेक्टरी इतकं याचं उत्पादन येऊ शकतं आणि हे एक चांगला नफा देणारं या हिवाळी हंगामातील ही 2 पिकं शेतकऱ्यांना निश्चित फायदेशीर ठरू शकतात. हिवाळी हंगामात शेतकऱ्यांना कोबी व फुलकोबी हे पीक चांगलं उत्पन्न मिळवून देणारा पीक आहे. या पिकाची योग्य काळजी घेतल्यास कमी दिवसात जास्त उत्पन्न मिळू शकतो. या पद्धतीने जर कोबी आणि फुलकोबी पिकाची हिवाळ्यात शेतकऱ्यांनी काळजी घेतली तर नक्कीच चांगलं उत्पन्न मिळेल, असा सल्ला सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख लालासाहेब तांबळे यांनी दिला आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.